रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीनच्या बाजारभावाविषयी एक सविस्तर असं अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी बांधवांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, मागच्या 2 ते 3 दिवसापूर्वी जे बघितले तर आपण वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचा दर 8,000 रुपये प्रति क्विंटल च्या पावत्या फेसबुक असेल, यूट्यूब असेल यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअप असेल प्रसारित होत आहेत। सोयाबीन 8,000, 8,200, 300 अशा सोयाबीन विकलेल्या पावत्या व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केल्या जात आहेत। आणि त्याचं एक तर शेतकरी बांधवांनो, वाशिमला सोयाबीन 8,000 पर्यंत विकतं, मग इकडच्या मार्केटला सोयाबीन कमी का विकत आहे हा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये पडलेला आहे। तर त्याविषयी एक सविस्तर आपण अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आता हे नेमकं वाशिमला सोयाबीन 8,000 का विकलं, तर शेतकरी बांधवांनो, वाशिमला जे 8,000 रुपये सोयाबीन जे विकत आहे ते सोयाबीन आहे बियाचं सोयाबीन, बीजवाई सोयाबीन त्याला म्हणतात। ते JS 335 असतील पांढऱ्या फुलाच्या ज्या सोयाबीनच्या जाती होत्या त्या सोयाबीनचा दर आहे 8,000 रुपये प्रति क्विंटल। आता शेतकरी बांधव म्हणतील पांढऱ्या फुलाचा दर, पांढऱ्या फुलाच्या पैकी आमच्याकडे पण होते, आम्हाला पण भाव मिळालेला नाही। तर सध्या या आपल्या मार्केटला असेल, वसमत असेल, इतर मार्केटमध्ये सोयाबीनचा दर आहे 4,200 पासून 4,000 ते 4,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत इतर मार्केटमध्ये सोयाबीन विकत आहेत। वाशिमला 8,000 रुपयापर्यंत विकणारं सोयाबीन आहे, बीजवारी सोयाबीन आहे। तर शेतकरी बांधवांना आता भविष्यात जर बघितलं सोयाबीनचे दर वाढू शकतील का हा सुद्धा प्रश्न बहुतांश शेतकरी बांधवांच्या मनामध्ये पडलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, एकीकडे जर बघितलं तर आपण बांगलादेश आपलं सोयाबीन खरेदी करण्यास तयार नाही, कारण की अमेरिकेच्या दबावामुळे अमेरिकेचं सोयाबीन बांगलादेश खरेदी करणार आहे। पण एकीकडे जर त्याला खरेदी करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात खर्चसुद्धा येऊ शकतो। जहाजामार्गे सोयाबीन, समुद्री मार्गे सोयाबीन आणणं हे करणं, त्यामुळं ते पुन्हा एक मेन मुद्दा, तिथंसुद्धा बांगलादेशला सोयाबीन अमेरिकेचं सोयाबीन खरेदी करण्यास अडथळे येऊ शकतात। आता शेतकरी बांधवांनी, बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांनी सोयाबीन विकलंय आणि सरकारचं धोरण शेतकऱ्याचं मरण। आता बघा, नाफेडची खरेदी अद्यापही सुरू झालेली नाही। उद्याच्या 15 नोव्हेंबरपासून नाफेडची खरेदी सुरू होत आहे। आता शेतकरी बांधवांकडे जे अतिवृष्टीतून राहिलेलं जे सोयाबीन होतं, म्हणजे मराठवाड्यामध्ये असेल, इतर मराठवाड्यामध्ये असेल, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात यावेळेस अतिवृष्टी झाली। अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं। सोयाबीन असेल, या पिकात सोयाबीन, कापूस, हळद सर्व पिकाचं नुकसान झालं। आणि त्या अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकरी बांधवांना थोडं थोडं राहिलं होतं ते सोयाबीन शेतकरी बांधवांनी दिवाळीला विकून टाकलं। आता नाफेड पहा, आता नोंदणी सुरू आहे, उद्याच्या 15 तारखेला नाफेड खरेदी सुरू करणार आहे। हमी भावापेक्षा जास्त सोयाबीन त्यावेळेस जर बघितलं तर आपण दिवाळीच्या पिरियडमध्ये 4,200 पर्यंत सोयाबीन विकत होतं। शेतकरी बांधवांनी त्यावेळेस सर्व सोयाबीन विकली। अजून अद्यापही नाफेडची खरेदी सुरू झाली नाही। उद्याच्या 15 नोव्हेंबरपासून नाफेडची खरेदी सुरू होत आहे। तर 53 रुपये नाफेडचा भाव आहे। आणि एकीकडे जर बघितलं तर हमी भावापेक्षाही जास्त सोयाबीन वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकलं। तर शेतकरी बांधवांना ते बियाचं सोयाबीन होतं, ते बीजवाई सोयाबीन असल्यामुळं, पांढऱ्या फुलाचं सोयाबीन असल्यामुळं ते विकलेलं आहे। तर सध्या मार्केटमध्ये सोयाबीनचा दर हा 4,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकत आहे। भविष्यात सोयाबीनचे दर वाढू शकतात, 5,000 रुपये क्विंटलपर्यंत सोयाबीन जाऊ शकतं, कारण की यावेळेसचं जर बघितलं तर आपण मागच्या वेळेस पूर्णपणे साठा संपलेला असल्यामुळे सोयाबीनचा, आणि यावेळेस जर बघितले तर सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळं सोयाबीनचे भविष्यात दर वाढू शकतात। तर शेतकरी बांधवांनो, वाशिमला ऐकलेलं सोयाबीन सध्या ते बीजवाई सोयाबीन विकत आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे होतं सोयाबीनच्या बाजारावरचं एक सविस्तर असं अपडेट। ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला। तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं। व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर शेतकरी बांधवांनो, तशी थांबतो, तुमची रजा घेतो, तोपर्यंत धन्यवाद।